नमस्कार मित्रांनो, बघा ही गवारी 25 मेला आम्ही टोपली होती आणि 4-5 दिवसात उगवली ती, म्हणजे 28 मेला उगवली आणि आता ती 1 महिन्याची होऊन गेली बघा. आणि ऊन होतं म्हणून काही एवढी वाढली नाही, मस्त पाणी आम्ही दिलं पण वाढलीच नाही. आणि आता बघा 2 पाऊस झालं तर इतकी बघा काना वाढली की इथपर्यंत आली बघा. आता दुसरं खुरपणाला आली. पहिलं खुरपण दिलं आम्ही, आता दुसरं खुरपण द्यावे लागेल. आणि महत्त्वाचं सांगायचं मित्रांनो, म्हणजे आपण किती पाणी द्या पण पीक हालत नाही. आणि पाऊस 2 झालं पाऊस तर बघा किती भरा 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 गवारी वाढली. आणि तेज बी इतकं आलंय ना, हिरवी गार गवारी दिसते बघा. बघा कसा प्लॉट दिसतो हिरवा गार. आणि मग आम्ही त्यात तांदूळची भाजी टाकली होती खायला विक्रीला. तर काही आमची म्हातारी भाजी उपटते आम्हाला घरी खाय आता बनवायला. आणि बारीक बारीक आली मोठी मोठी. आता कालवणालाच काय नव्हतं म्हणलं भाजी उपटा आपल्याला, तर सकाळी तांदूळची भाजी त्यात गवारीत आम्ही नेहमी टाकतो. खायला बी टाकतो, विक्रीला बी टाकतो. ह्याच्यावर आम्ही औषध कुठलं मारत नाही. आम्ही स्वतः खातो ना, त्यामुळं औषध मारत नाही. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कुठलंच केमिकल मारत नाही आम्ही ह्याच्यावर गवारीवर, कारण आम्ही स्वतः खातो ना. मग आपण गिऱ्हाईकाला कसं द्यायचं? गिऱ्हाईकाला सुद्धा बिगर औषधाचं द्यायचं. म्हणून बघा ही तांदूळची भाजी, का ना की दावा आहे ती भाजी. बघा ही भाजी अशी आहे बघा, इतकी हिरवी गार आणि खाया चांगली भाजी हो. बाजरीची भाकरी आणि ही तांदूळची भाजी आरोग्याला चांगली असते भाजी. रक्त वाढतं आणि रोगराई निघून जाते ह्या भाजीनं. तर बघा ही भाजी बघा, ही देशी तांदूळ आहे बघा. आणि हे रानभाजी गुळची म्हणते ही ती. गोहळची भाजी, ही नेहमी पाताळ करते ती. पातळ हरभऱ्याची डाळ टाकून हो ही आम्ही बनवतो. आणि ही जर भाजी खाल्ली ना तर इतकं आरोग्य चांगलं राहतं, फ्रीजमध्ये आरोग्य राहतं. म्हणून ही भाजी तांदूळ, ही घोळची भाजी आणि ही बघा ही तांदूळची भाजी, लाल काटकाचा तांदूळ जरा देशी देशी. हे बघा ही लाल काटका असते. हा, ही जी लाल काटकं जी असते ती ना, हा देशी तांदूळ झाला. आणि खाया हा चविष्ट असतो बघा. म्हणून आम्ही नेहमी प्रत्येक पिकात आंतरपीक घेतो. आणि रक्त बी वाढतं. आणि ह्या भाजीनं रक्त वाढतं, गोहळच्या भाजीनं रक्त वाढतं आणि आरोग्याला चांगलं आहे बघा. म्हणून नेहमी आम्ही ही कुठल्या बी पिकात, गवारी असो, तुमचं ज्वारी असो, बाजरी असो, ह्या पिकात सर्व पिकात आम्ही तांदूळचा टाकतो. आम्ही स्वतः खातो बघा. रोज एका भाजीला बनवायला सांगतो मी, रोज सकाळी संध्याकाळी. आम्हाला स्वतःला ते आवडते. तेव्हा कसं तेज आहे गवारीला, आहे का. तर पावसाशिवाय बघा सतनगत नाही. आपण किती पाणी द्या पण त्याला तेज नाही. ज्यावेळेला आपण पाणी देतो ना तर ती वाढ येत नाही बघा. कुठलं बी पीक आपल्या ह्याच्या वारव्या दुधानं जसं आपण मुलाला दूध देतो, पण त्या दुधाचा काहीच उपयोग नाही, आईचंच दूध लागतं. तसं पिका पाण्याला पावसाची गरज असते, तरच पिकं हलते ती बघा. काना 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 बघा कशी 1 महिन्यात एवढी गवारी आली हे. आता हिला वापसा आला की दुसरं खुरपण द्यायचं. बघा 1 महिन्याची झाली गवारी कंप्लीट. आता फुलकळी लागली तिला, अजून 1 खुरपण द्यायचं आणि 1 डोस मारायचा. डोस मारला की मग अनेक
गवारीला तेज येतं, वाढ खाती आणि लगेच शेंगा लागते बघा. खुरपान महत्त्वाचं आहे गवारीला. खुरपान जेवढं तुम्ही द्याल ना तेवढं पीक हलते ते. म्हणून नेहमी पिकापानाची काळजी घ्यायची बंधूंनो. कारण आता इथनं पुढं गवारीला दर गावतेल. कारण जुलै महिन्यात दर ही मिळतातच. कारण गवारीची आवक कमी असते म्हणून दर गवारीला येतात. धन्यवाद.